गुड इव्हनिंग सर्वांना. वेलकम बॅक टू मंथन यूट्यूब चॅनल. खूप दिवस झाले आपण कोणताही प्रकारचा व्हिडिओ घेतलेला नाही. जे वन शॉट घेतले त्यानंतर आपला जो टॉपिक होता तो आपल्याला घ्यायचा होता प्रॉब्लेमॅटिक सॉइल अँड देअर मॅनेजमेंट फोर्थ सेमिस्टरचा. ओके, सर्वजण या विषयाशी खूप भेटतात. सॉइल सायन्स म्हटलं की पहिले तर सर सॉइल सायन्स खूप अवघड आहे, पण असा विषय नाही. सॉइल सायन्स इतका इंटरेस्टिंग सब्जेक्ट नाही, हा मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. फक्त विषय काय आहे, त्याला शिकवायची स्टाईल पाहिजे. बरोबर आहे ना? कशा प्रकारे आपण शिकवतो याच्यावर डिपेंडेंट आहे, आणि तुम्ही कशा प्रकारे ऐकून घेता याच्यावर डिपेंडेंट आहे. म्हणून व्यवस्थितपणे ऐकून घ्या, समजून घ्या, आणि इथंच तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील याची गॅरंटी मंथन देतं. ओके, मंथन साथ तो डरने क्या बात. तर वेलकम बॅक टू मंथन युट्यूब चॅनल. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच फोर्थ सेमिस्टरचे वन शॉट पण आपण घेऊन येणार आहे, सेकंड सेमिस्टरचे वन शॉट आपण घेऊन येणार आहे. म्हणून चॅनल मित्रांमध्ये शेअर करा. ओके, ॲग्रिकल्चरचा पूर्ण सिलेबस आपण सेमिस्टर वाईज पण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तसेच कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या थ्रू पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे लोक तयारी करत असेल त्यांच्यासाठी पण मंथन चॅनल हे बेस्ट आहे. कारण की कुठेही तुम्ही आता युट्यूबवर जर गेले तर ॲग्रिकल्चर रिलेटेड तुम्हाला एवढा डाटा देत नाही जेवढा तुम्हाला मंथन युट्यूब चॅनल प्रोव्हाइड करणार आहे. ओके, चला आपण आज बघणार आहोत प्रॉब्लेमॅटिक सॉइल अँड देअर मॅनेजमेंट. तुमचा आता हा कोर्स आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल अँड देअर मॅनेजमेंट. सर मग आता प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणजे काय? तुम्ही कधी पाहिलं का एखादी क्षारयुक्त जमीन असती ज्या सॉल्टचं प्रमाण जास्त असतं, बरोबर? त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन होत नाही का? कारण की ते सॉल्ट जे करतं ते रूट मध्ये, तर पहिली कन्सेप्ट समजून घ्या. आता या रूट झोन मध्ये जर सॉल्टचं अॅक्युमुलेशन झालं, ओके, सॉल्टचं अॅक्युमुलेशन झाल्यामुळे काय होतं, न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब होत नाही. ओके, न्यूट्रिएंटचं अपटेक कमी होऊन जातं. त्यानंतर वाटर तुंबून राहतं, म्हणजे एका ठिकाणी जास्त होल्ड करतं. आपण म्हणतो ना वॉटर लॉजिंग, जास्त पाणी धरतं. ओके, वेल ड्रेन सॉइल राहत नाही. त्याच्यामुळे काय होते, झाडाचं जे एरिएशन थांबतं. आता तुम्हाला दोन गोष्टी माहित असेल, झाड काय करतं, फोटोसिंथेसिस करतं आणि रेस्पिरेशन करतं. मग फोटोसिंथेसिस करताना काय घेतं, आता सगळे जर ऍग्रिकल्चरला येतात हीच गोष्टी सुचतात, बरोबर आहे ना? तर फोटोसिंथेसिस करताना झाड कार्बन डायऑक्साईड घेतं आणि सोडतं काय, ऑक्सिजन सोडतो. पण रेस्पिरेशन मध्ये दुसरी गोष्ट येते, रेस्पिरेशन मध्ये झाड ऑक्सिजन घेतं. मग आपल्या जमीन जर कडक असेल किंवा पाणी धरेल असेल तर मग काय होईल, ऑक्सिजन घेऊ शकेल का रूट? नाही सर, ऑक्सिजन नाही घेऊ शकणार. मग झाडाची वाढ होईल का? नाही होणार सर, बरोबर आहे ना? मग अशा प्रकारे प्रॉब्लेमॅटिक सॉइल येतं. मग प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये काय येतं, मेनली पीएच कसं आहे, कोणचं न्यूट्रिएंट जास्त आहे, बरोबर आहे ना? मग सोडियम झालं, त्यानंतर ॲल्युमिनियम झालं. ओके, ह्या गोष्टी जास्त आहे का कमी, याच्या बेसिसवर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सॉइल पाहायची. मग प्रॉब्लेमॅटिक सॉइलचे खूप सारे प्रकार पडतात. सोडिक सॉइल, अल्कली सॉइल, ऍसिडिक सॉइल. ओके, त्यानंतर कार्लियस सॉइल. ओके, असे वेगवेगळे प्रकार पडतात. तर त्यातून आपल्याला आज फक्त एवढं पाहायचं आहे, तुमचे जे पहिले 1-2 लेक्चर सिलेबसनुसार, तर सॉइल हेल्थ आणि सॉइल क्वालिटी ह्या दोन कॉन्सेप्ट तुम्हाला महत्व समजून घ्या. आता सॉइल क्वालिटी म्हणजे काय? आपण म्हणतो एखाद्यामध्ये क्वालिटी असते, बरोबर आहे? एखादी गोष्ट करण्याची क्वालिटी असते. मग क्वालिटी काय झाली, त्याची फिटनेस झाली. ओके, इकडे लक्ष द्या, सॉइल क्वालिटी. आता तुम्हाला जर नोट्स काढायचे असेल तर व्यवस्थितपणे मी जसं लिहून देतो तसं. सॉइल क्वालिटी काय आहे, द फिटनेस ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉइल. स्पेसिफिक काइंड म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारच्या सॉइलचे टाईप असतात, बरोबर आहे ना? तुम्ही आता सॉइल ऑर्डर शिकले असन, सॉइलचे टाईप शिकले असन, कोणची क्ले असती, कोणची सिल्टी असती, कोणची लोमी असती. ओके, तसं मग किंवा ब्लॅक कॉटन सॉइल असती, रेड सॉइल असती, लॅटरेट सॉइल असती, त्यानंतर फॉरेस्ट सॉइल असती, माउंटेन सॉइल असती. ओके, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 12 ते 18 प्रकारचे सॉइल असतात. मेनली आपण 7 ते 8 शिकतो, बरोबर आहे? आता द फिटनेस ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉइल. मग सर सॉइलची फिटनेस पण कशासाठी, बरोबर आहे ना? सॉइलची फिटनेस मग कशासाठी, द फंक्शन कॅपॅसिटी ओके, मग त्याचं काय, एखादं स्पेसिफिक फंक्शन करण्यासाठी त्याच्यात किती कॅपॅसिटी. मग सर हे फंक्शन कुठं करत, बरोबर आहे ना? कुठं करत, एक तर नॅचरल इकोसिस्टीम मध्ये करत किंवा आपण जी मॅनेज इकोसिस्टीम केलेली तिच्यात करत, बरोबर आहे? मग विदिन नॅचरल ऑर मॅनेज इकोसिस्टीम, विदिन
natural or manage ecosystem. ओके, मॅनेज इकोसिस्टीम. मग सर विद इन नॅचरल अँड मॅनेज इकोसिस्टीम करतो. मग याच्यामध्ये आपल्याला करायचं काय? टू सस्टेन प्लांट अँड ॲनिमल. काय करायचं आपल्याला? सस्टेन प्लांट अँड ॲनिमल. मग सर प्लांट अँड ॲनिमल आपण सस्टेन करतो. मग याच्यातून कशासाठी सस्टेन करतो? ॲनिमलची सस्टेन प्लांट अँड ॲनिमल. मग याची काय करतो आपण? प्रोडक्टिव्हिटी. टू सस्टेन प्लांट अँड ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी. काय सस्टेन करतो आपण? प्लांट अँड ॲनिमलची प्रोडक्टिव्हिटी. पहा पहिलं काय? द फिटनेस ऑफ स्पेसिफिक काइंड ऑफ सॉइल. काय फिटनेस आहे? स्पेसिफिक काइंड ऑफ सॉइलची फिटनेस. कायसाठी? कोणचं फंक्शन? फंक्शनल कॅपॅसिटी. कोणचं फंक्शन करण्यासाठी? कुठं करतं ते? विद इन नॅचरल ऑर मॅनेज इकोसिस्टम. नॅचरल किंवा मॅनेज इकोसिस्टम मध्ये काय करतं? सस्टेन प्लांट अँड ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी. प्लांट अँड ॲनिमलची काय करते? काय करतं? प्रोडक्टिव्हिटी. मग या प्रोडक्टिव्हिटी मुळे काय होतं? मेंटेन और इनहान्स वाटर और एअर क्वालिटी. काय होतं? वाटर और एअर क्वालिटी काय होती? इनहान्स होती. मेंटेन और इनहान्स वाटर अँड एअर क्वालिटी. ओके. मग त्याच्यामुळं या सर्व गोष्टीमुळे काय होतं? जी हेल्थ आहे, ॲनिमल हेल्थ, ह्युमन हेल्थ काय राहते? व्यवस्थित राहते. मग त्यातले सपोर्ट ह्युमन हेल्थ अँड हॅबिटाट. ओके. इथपर्यंत सॉइल क्वालिटीच्या डेफिनेशन मध्ये, कन्सेप्ट मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? हे काय? एक फिटनेस आहे. ओके. द फिटनेस कोण आहे? सॉइलची. मग वेगवेगळ्या प्रकारची सॉइल असते, त्याची फिटनेस आहे विद इन. मग ती कुठं? नॅचरल किंवा मॅनेज इकोसिस्टीम मध्ये. ओके. सस्टेन, मग ती काय सस्टेन करतं? प्लांट किंवा ॲनिमल. मग त्याची काय? प्रोडक्टिव्हिटी सस्टेन करतं. मग मेंटेन और इनहान्स वॉटर और एअर क्वालिटी. ओके. वॉटर और एअर क्वालिटी हे काय करतं? वॉटर और एअर क्वालिटी मेंटेन करतं. त्याच्यामुळे काय होतं? सपोर्ट ह्युमन हेल्थ और हॅबिटाट. ह्युमन ॲनिमल हेल्थ और हॅबिटाट. आता सेम टू सेम असेच डेफिनेशन, फक्त दोन शब्द बदलतात. ओके. आता तुम्ही अशा प्रकारे लिहून घ्या, म्हणजे हे एवढे पॉइंट तुमच्या डेफिनेशन मध्ये कव्हर झाले पाहिजे किंवा ते कन्सेप्ट लिहिताना कव्हर झाले पाहिजे. आता दुसरं येतं सॉइल हेल्थ. आता स्वतःचं आरोग्य कसं आहे? बरोबर आहे ना? सॉइल हेल्थ. सॉइल हेल्थ. मग सॉइल हेल्थ मध्ये तुम्ही काय म्हणसाल? सर आता माझी हेल्थ जर पाहिली तर मग कंटिन्युअस फंक्शन करू शकतो का नाही? बरोबर आहे. कंटिन्युअस कॅपॅसिटी टू फंक्शन, म्हणजे कंटिन्युअस कॅपॅसिटी पाहिजे फंक्शन करण्याची. बरोबर आहे ना? मग कंटिन्युअस कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू फंक्शन. कंटिन्यू कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू फंक्शन in living thing. Okay. In living system. Okay. In living system. आता कोणाची एक क्वालिटी झाली. ओके. एखादं काम करू शकतो, पण ते काम कंटिन्यू करण्यासाठी हेल्थ लागेल ना. आता जर मला जिमला जायचं असलं तर माझी अशी जर हेल्थ असली तर मी कंटिन्यू जिमला जाऊ शकतो का? जाऊ शकतो. पण मग त्यात काय विषय तर कंटिन्यू मी डंबल वगैरे उचलू शकतो की एवढी ताकद आहे का? नाही. एखादा आता लेक्चर घ्यायचं म्हटलं मग माझी बोलण्याची कॅपॅसिटी काय लागेल? कंटिन्यू लागेल. ओके. तर मग कंटिन्यू कॅपॅसिटी आहे का नाही? मग याच्यावरून काय झालं? ती हेल्थ. आपली हेल्थ कशी? नाही तर मग एक दिवस बरा होता, एक दिवस खराब झाला. ओके. असं यायला नको. तर मग कंटिन्यू कॅपॅसिटी ऑफ सॉइल टू फंक्शन इन लिव्हिंग सिस्टम. लिव्हिंग सिस्टम मध्ये फंक्शन करण्यासाठी कंटिन्यू कॅपॅसिटी और व्हायटल लिव्हिंग सिस्टम. ओके. व्हायटल लिव्हिंग सिस्टम हा शब्द पण तुम्ही त्यामध्ये जोडू शकता. मग हिच्यात कशात करतो आपण? मग कुठं? त्यात नॅचरल और मॅनेज इकोसिस्टम होतं. मग हिच्यात काय होतं? लँड यूज बाउंड्री. लँड यूज बाउंड्री. कुठं? लँड यूज बाउंड्री. ओके. मग याच्यामुळे काय होतं? टू सस्टेन. आता तिच्यात काय प्रोडक्टिव्हिटी? सगळ्याच गोष्टीची प्रोडक्टिव्हिटी ते ॲनिमल प्लांट दोन्ही पण. हिच्यात काय होतं? टू सस्टेन बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी. सस्टेन बायोलॉजिकल
प्रोडक्टिव्हिटी. काय सस्टेन करतं? बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी. याच्यामुळे काय होतं? मेंटेन, आता खालचे पॉईंट सारखेच, मेंटेन वाटर और एअर क्वालिटी अँड प्लांट, एनिमल अँड ह्युमन हेल्थ. हे काय आलं? सॉइल हेल्थ. या दोन्ही मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? सॉइल क्वालिटी म्हणजे फिटनेस आणि सॉइल हेल्थ म्हणजे कंटिन्युअस कॅपॅसिटी. कंटिन्युअसली जी कॅपॅसिटी, रेग्युलर मध्ये जी कॅपॅसिटी, ते काय येतात? सॉइल हेल्थ. ओके. बाकीचे फंक्शन आता हे कुठं सस्टेन करण्यासाठी? बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी, ते सस्टेन करण्यासाठी प्लांट अँड ॲनिमल प्रोडक्टिव्हिटी. ओके. आता तुम्हाला याचा डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो. तर मग डिफरन्स मध्ये तुम्हाला हेच पॉईंट मेनली लक्षात ठेवायचे की बा याच्यात बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी आहे, त्यात बायोलॉजिकल प्रोडक्टिव्हिटी नाही. ओके. त्यानंतर सॉइल क्वालिटी जी आहे ती कशासाठी? एखादी स्पेसिफिक क्रॉप ग्रोथ करण्यासाठी. ओके. पण सॉइल हेल्थ कशासाठी? स्पेसिफिक क्रॉप ग्रोथ करण्यासाठी का नाही, ती लॉंग टर्म आहे. ओके. जर तुम्हाला सॉइल क्वालिटी जर मेंटेन करायची असली, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मेंटेन करावं लागेल. ओके. फिजिकल और केमिकल गोष्टी. पण जर तुम्हाला सॉइल हेल्थ मेंटेन करायची असली, तुम्हाला बायोलॉजिकल गोष्टी मेंटेन करावं लागेल. ओके. ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक कार्बन, अशा गोष्टी आहेत. आता दुसरी गोष्ट आहे ती कन्सेप्ट ऑफ सॉइल हेल्थ और सॉइल क्वालिटी. आता मग तुम्हाला जर सॉइल हेल्थ कशी पाहायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारची सॉइल डोळ्यात दिसली, तुम्ही डोळ्यात पण व्हॅरी करू शकता की ही सॉइल क्वालिटी कशी आहे. जर ब्लॅक कॉटन सॉइल दिसली तर आपण म्हणतो मोस्ट प्रोडक्टिव्ह आहे. पण जर एखादी मुरमाड किंवा सँडी सॉइल दिसली तर आपण म्हणतो लेस प्रोडक्टिव्ह आहे. बरोबर आहे. जर व्हाईट सॉइल दिसली तर आपण म्हणतो लेस प्रोडक्टिव्ह आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपण डोळ्यात पाहून पण ते करू शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती आपण टिलेज ऑपरेशन करताना पण पाहू शकतो की सॉइल कशी आहे. जर आपल्याला ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये टिलेज ऑपरेशन करताना सॉइल ऍग्रिगेट तयार होतात, म्हणजे मोठमोठाले क्लॉट तयार होतात, ढेकळं तयार होतात, म्हणजे ती सॉइल ऍग्रिगेट राहते. बरोबर आहे ना? धरून ठेवते. मग सॉइल इरोजन होईल का? नाही होणार. पण जर तुम्हाला स्टँडी सॉइल मध्ये गेलं, तिथं मोठमोठाले क्लॉट तयार होतील का? ढेकळं तयार होतील का? नाही होणार सर. ती भुगा राहील. तर मग ती कशी असते? त्याचे ऍग्रिगेट तयार होत नाही. मग सॉइल इरोजन जास्त होऊ शकतं. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कोणात जास्त असेल? सर ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये असेल, सँडी सॉइल मध्ये असेल का? नाही. मग तुम्ही डोळ्यानं पाहून पण ते करू शकता. टिलेज प्रॅक्टिसेसनं पण सॉइल क्वालिटी किंवा सॉइल हेल्थ समजू शकता. त्यानंतर दुसरा विषय आहे सर डबल हे कशामुळे समजू शकतो सॉइल हेल्थ? की प्रोडक्टिव्हिटी, यील्ड किती. बरोबर आहे ना? यील्ड किती किंवा प्रोडक्टिव्हिटी किती. याच्यावरून पण आपण या गोष्टी समजू शकतो की जी जमीन तुम्हाला जास्त प्रोडक्टिव्हिटी देईल तिची हेल्थ कशी आहे? स्ट्रॉंग आहे. जिचं प्रोडक्शन कमी झालं तिची हेल्थ कशी आहे? वीक आहे. बरोबर आहे ना? या गोष्टी तुम्हाला समजल्या म्हणजे आपण डोळ्यानं पाहून पण सॉइल हेल्थ सांगू शकतो. ओके. कन्सेप्ट समजली. हीच कन्सेप्ट तुम्हाला कोणत्याही नोट्स मध्ये देईल, तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके. वेगवेगळ्या सायंटिस्टनं हेच दिलेलं आहे की यील्ड पहा, त्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पहा, त्यानंतर वॉटर रिटेन्शन पहा, म्हणजे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टी पहा. मग हे फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रॉपर्टीवर दुसरी कन्सेप्ट ती सॉइल इंडिकेटर. मग सॉइल इंडिकेटर कशासाठी आपण वापरतो? की सॉइल हेल्थ मेजर करण्यासाठी काय वापरतो आपण? सॉइल इंडिकेटर. ओके. सॉइल हेल्थ इंडिकेटर वापरतो. मग त्यात 3 प्रकार पडतात. कोणकोणचे पडतील? एक पडतं फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल. आता फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल. मग सर तुम्ही म्हणसान याच्यात काही? पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, सॉइल एरिएशन पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की रेस्पिरेशन प्रोसेससाठी एअर लागते. जेवढे एरिएशन असेल तेवढी सॉइलची फिजिकल कंडिशन कशी असेल? जास्त असेल, म्हणजे प्रोडक्शन जास्त देईल. बरोबर आहे. त्यानंतर ऍग्रिगेट क्वालिटी. ऍग्रिगेट किती? क्लॉट कसे तयार होतात? त्याच्यामुळे इरोजन काय होईल? सर इरोजन होणार नाही. त्यानंतर पाणी वगैरे धरून ठेवण्याची क्षमता पण त्याची काय राहील? जास्त. जे ऍग्रिगेट सॉइल असतात ते. बरोबर आहे ना? मग तुम्हाला याच्यात पण प्रकार पडतात की याच्यात हायड्रोलॉजिकल गोष्ट वापरतात. काय वापरतात? हायड्रोलॉजिकल मेथड. ओके. हायड्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक वापरतात. हायड्रोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे किंवा नाही. बरोबर आहे. मग जी सॉइल ऍग्रिगेट तयार होतात, म्हणजे जे मोठमोठ्या ढेकळं तयार होतात, ती सॉइल मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय असेल? जास्त असेल सर. बरोबर आहे. मग त्यात एक येतं, पहिला पॉईंट येतो ऍग्रिगेट
स्टेबिलिटी, ऍग्रीगेट स्टेबिलिटी. ओके सर, दुसरा पॉइंट काय येतो? ऍग्रीगेट स्टेबिलिटी झाली. नंतर अवेलेबल वॉटर कॅपॅसिटी, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर कॅपॅसिटी किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता. त्यानंतर सर तिसरं काय येतं? बल्क डेन्सिटी, बल्क डेन्सिटी. ओके, बल्क डेन्सिटी. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो सर बल्क डेन्सिटी काय, पार्टिकल डेन्सिटी काय. आता इकडे तुम्ही आता हे अशा प्रकारे एका क्यूबिक सेंटीमीटर मध्ये व्हॉल्यूम मध्ये, ओके, एका व्हॉल्यूम क्यूब मध्ये तुम्ही माती भरली आणि याच्यात 100% काय सॉलिड आहे, 100% सॉलिड आहे. ओके, आणि असाच एक बॉक्स धरला, यामध्ये काय 50% सॉलिड आहे आणि 50% एअर आहे. ओके, मग याच्यातून कोणची बल्क डेन्सिटी आणि कोणची पार्टिकल डेन्सिटी आहे? सॉरी, ते पहा, ऑलवेज ध्यानात ठेवा, ज्यात सॉलिडचं प्रमाण जास्त असेल ती पार्टिकल डेन्सिटी, आणि जिच्यात एरिएशन असेल, थोडी एअर असेल, 50% पर्यंत एअर असेल किंवा 45% पर्यंत एअर असेल, ती काय असते? बल्क डेन्सिटी. ओके, बल्क डेन्सिटी. कारण की सॉइल एअर हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. बिना एअरिएशनची सॉइल प्रोडक्टिव्हिटी देऊ शकते का? नाही देऊ शकत. ओके, इथपर्यंत समजलं कोणाला काय प्रॉब्लेम? त्यानंतर सर 3 मुद्दे झाले याच्यात. ओके, 3 मुद्द्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम? त्यानंतर नंतरचा विषय येतो की इनफिल्ट्रेशन कसं आहे. इनफिल्ट्रेशन कसं आहे म्हणजे पाणी आत कशा प्रकारे जातं. ओके, किती स्पीडनं जातं. मग मला एक सांगा, ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये पाणी फास्ट जाईल का सँडी सॉइल मध्ये जाईल? तर सर तुम्ही म्हणसाल ऑफकोर्स सँडी सॉइल मध्ये जास्त इनफिल्टर होईल. ओके, हिच्यात थोडं वॉटर होल्डिंग व्यवस्थित राहील. मग तिच्यावर पण काय करतं, आपले फिजिकल प्रॉपर्टी डिपेंडेंट आहे. ओके, फिजिकल इंडिकेटर आहे. तुम्ही हे इंडिकेटर समजू शकायला लागले ना, कोणकोणचे इंडिकेटर फक्त ज्या सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टी होते त्याच इंडिकेटर म्हणून यूज करण्यात येईल. ओके, त्यानंतर सर येतं केमिकल प्रॉपर्टी. मग केमिकल प्रॉपर्टीचं काय आहे? इक्विलिब्रियम बिटवीन सॉइल सोल्युशन अँड एक्सचेंज साइट. सॉइल सोल्युशन आणि एक्सचेंज साइटचं इक्विलिब्रियम. मग सॉइल सोल्युशन म्हणजे काय? आता पहिलं सॉइल सोल्युशन म्हणजे समजा, सॉइल सोल्युशन म्हणजे याच्यात असतं वॉटर प्लस न्यूट्रिएंट. ओके, आणि एक्सचेंज साइट म्हणजे काय असतं? ऑर्गॅनिक मॅटर प्लस क्लीन पार्टिकल. म्हणजे कुठं एक्सचेंज होतं, कोण्या साईडवर, कुठं ऑर्गॅनिक मॅटर किंवा क्ले मध्ये, आणि काय सोल्युशन कोणचं? वॉटर आणि न्यूट्रिएंटचं सोल्युशन. ओके, या दोघांचं काय पाहिजे? इक्विलिब्रियम पाहिजे. केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय पाहिजे? या दोघांचा इक्विलिब्रियम. मग तुम्ही म्हणसाल सर याच्या कोणकोणच्या केमिकल प्रॉपर्टी ज्या इंडिकेटर म्हणून यूज करतो आपण? पहिला पीएच. आता पीएच वरच वेगवेगळ्या प्रकारचे सॉइल पडतात. ओके, पीएच प्रॉब्लेमॅटिक सॉइल पडतात. मग पीएच, त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी झालं, त्यानंतर सॉइल नायट्रेट, हे काय त्याचे इंडिकेटर झाले. ओके, जर केमिकल प्रॉपर्टी आला तर लिहायचं की सॉइल सोल्युशन आणि एक्सचेंज साइटचं काय इक्विलिब्रियम, आणि त्यानंतर कोणकोणचे इंडिकेटर? पीएच, ईसी आणि सॉइल नायट्रेट. आता बायोलॉजिकल इंडिकेटर. बायोलॉजिकल तुम्हाला माहिती आहे की अर्थवॉर्म लागतात, बरोबर आहे ना, वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम लागतात डिकम्पोजिशन प्रोसेस होण्यासाठी. मग तुम्ही एवढे ऑर्गॅनिक मॅटर वगैरे शिकता, हे कशामुळे पॉसिबल होतं? मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. मग मायक्रो ऑर्गॅनिझम कोणकोणचे आहेत? अर्थवॉर्म, हे पण काय आले त्याचे इंडिकेटर. हे जे खाली लिहून द्यायला लागलो मी, 1 2 3, हे काय इंडिकेटर. आता इथं अर्थवॉर्म झालं, त्यानंतर दुसरं ऑर्गॅनिक मॅटर झालं, त्यानंतर तिसरं ऑर्गॅनिक कार्बन झालं, त्यानंतर चौथं रेस्पिरेशन झालं. ओके, रेस्पिरेशन झालं, त्यानंतर मिनरलायझेशन झालं. या काय गोष्टीच्या
बायोलॉजिकल येतात. तिन्ही इंडिकेटर समजले. फिजिकल इंडिकेटर म्हणजे हायड्रोलॉजिकल प्रॉपर्टीवर जे डिपेंड असतात, म्हणजे वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी, एअर किती आहे, या गोष्टी. आणि त्याचे खाली पॉईंट येतात. कोणतं? केमिकल, त्यानंतर बायोलॉजिकल. या तिन्ही इंडिकेटर मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही सर. कोणाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. जर प्रॉब्लेम असला तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा किंवा पर्सनली मला कॉल पण करू शकता. ओके, पण विचारत चला, कन्सेप्ट क्लिअर करत चला. एवढ्या खास तुम्हाला समजून आतापर्यंत तर मी सांगतो, कोण सांगेल नसेल. ओके, सॉइल इंडिकेटर काय एक ध्यानात ठेवा, हे क्वालिटेटिव्ह पण आहे आणि क्वांटिटेटिव्ह पण आहे. मग तुम्ही म्हणता सर क्वांटिटेटिव्ह पण आहे, मग तुम्ही मला एक्झाम्पल देऊन सांगा. आता मला एक सांगा, इनफिल्ट्रेशन आपण पाहिलं, इनफिल्ट्रेशन पाहिलं. मग इनफिल्ट्रेशन रेट एका सॉइल मध्ये 2.9 डे, एका सॉइल मध्ये 3.9 डे. मग कशात इनफिल्ट्रेशन रेट जास्त आहे सर? 3.9. ओके, मग ही सॉइल कोणची असेल सर? मे बी सँडी सॉइल असेल सर. ओके, आणि ही कोणची असेल? क्ले असेल किंवा सिल्टी असेल. ओके, सिल्ट सॉइल असेल. मग हिच्यात इनफिल्ट्रेशन कशात झालं? क्वांटिटीवर डिपेंड झालं. ओके, क्वांटिटीवर. आता त्याच्याच जागी जर तुम्ही ड्रेनेज कॅपॅसिटी घेतली, ओके, ड्रेनेज, जर ड्रेनेज फास्ट असलं किंवा स्लो असलं, हे कशावर येतं? क्वालिटीवर येतं. ओके, हे कशावर येतं? क्वालिटीवर येतं. सॉइलची क्वालिटी कशी आहे. ओके, मग तुम्हाला इनफिल्ट्रेशन आणि क्वालिटी म्हणजे तुम्हाला समजून काय घ्यायचं होतं? सॉइल इंडिकेटर क्वालिटी अँड क्वांटिटेटिव्ह दोन्ही फंक्शन मध्ये. ओके, आता इथपर्यंत समजलं. आता सर महत्वाचं येते तिन्हीच्या तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक कशी असेल हेल्दी सॉइलची. तर पहिली गोष्ट, टिल काय पाहिजेत? चांगला पाहिजे. म्हणजे फिजिकल कंडिशन कशी पाहिजे टिलेजची? टिलेज नंतर जी फिजिकल कंडिशन भेटते त्याला काय म्हणतो आपण? टिल. मग टिल काय पाहिजेत? चांगली पाहिजे सर. त्यानंतर सफिशियंट सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट. न्यूट्रिएंटचा सप्लाय काय पाहिजे? सफिशियंट पाहिजे. एक तर जास्त नको आणि एक तर कमी नको. जर सफिशियंट सप्लाय असेल आपण त्याला काय म्हणतो? प्रोडक्टिव्ह सॉइल. जर मला एक सांगा, एखाद्या सॉइल मध्ये ऍसिडिक प्रमाण जास्त आलं, ओके, ऍसिडिक, तर त्यात प्रोडक्शन होईल का? नाही होणार सर. जर बेसिक जास्त आलं तर प्रोडक्शन होईल का? नाही होणार सर. मग अशा गोष्टी पण तुम्हाला येतात. ओके, तर मग न्यूट्रिएंटचा जो सप्लाय आहे तो काय पाहिजे? व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर जे ऑर्गॅनिझमची पॉप्युलेशन ती काय पाहिजे? लार्ज पॉप्युलेशन पाहिजे ऑर्गॅनिकची. अर्थवॉर्मची संख्या आपल्या जमिनीमध्ये चांगली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं? ह्युमसचं प्रमाण वाढतं, ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढतं. याच्यामुळे आपलं प्रोडक्शन काय होतं? आपोआप वाढून जातं. त्यानंतर जे वीड आहे ते वीडचं प्रेशर काय पाहिजे? वीड कमी पाहिजेत. ओके, वीड जर जास्त प्रमाणात आले चालतं का? नाही सर, वीड पण काय पाहिजेत? कमी प्रमाणात पाहिजेत. त्यानंतर जे पोल्युशन आहे ते पण काय पाहिजेत? कमी प्रमाणात पाहिजे. म्हणजे स्मॉल क्वांटिटी मध्ये पाहिजे. इकोसिस्टमली बॅलन्स पाहिजे. आता याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम? तिथपर्यंत समजलं. मग हे पहिलं आणि दुसरं लेक्चर तुमचं सिलेबस नुसार संपलं. ओके, डिफरन्स बिटवीन पण मी तुम्हाला समजून सांगितला. सर्व तुम्हाला फंक्शन, कॅरेक्टरिस्टिक सर्व समजून सांगितले. आता कोणाला काय प्रॉब्लेम? जर प्रॉब्लेम असत कमेंट मध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. ओके, धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल.